आवाज जनतेचा। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलाकार योजनेअंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक कलाकारांना दरमहा मानधन दिले जाते। मात्र वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच गरजवंत कलावंतांचे मानधन गेल्या काही महिन्याभरापासून रखडल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे। त्यामुळे या प्रकरणी आता जिल्हाधिकारी मॅडम यांनी दखल घेऊन कलावंतांना मानधन मिळवून देण्याची मागणी होत आहे आणि त्याकरिता सोमवार 3 फेब्रुवारी 2025 रोजी कलावंतांनी एकत्र येत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले। याबाबत सविस्तर वृत्त असं की परंतु मार्च 2024 मध्ये मंजूर 241 कलाकारांना 2024च्या दीपावलीपूर्वी 5 महिन्याचे मानधन दिले होते। त्यापुढील महिन्याचे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 असे जवळजवळ 4 महिन्याचे मानधन मात्र रखडले आहे। यामध्ये विशेष बाब म्हणजे इतर जुन्या नव्या लाभार्थींना दरमहा नियमित वेळेवर मानधन मिळत असताना मार्च 2024 मध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मात्र मानधन मिळत नसल्याने लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे। विशेष म्हणजे या सर्व व्यक्तींनी नोव्हेंबर 2024 मध्ये आपला संपूर्ण माहितीनिशी अद्ययावत असलेल्या आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबरसह जीवन प्रमाणपत्र दाखले सुद्धा सादर केले आहेत। तरी देखील मानधन मिळत नसल्यामुळे वृद्धापकाळी मानधनावर अवलंबून असलेल्या गरजू कलाकारांमध्ये वैफल्य निर्माण झाले। त्यामुळे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या नेतृत्वात वृद्ध कलावंतांनी आपल्या मागण्यांचे निवेदन माननीय भुवनेश्वरी एस जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम तथा माननीय वैभव वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना सादर केले। निवेदन देतेवेळी कांताबाई सुदाम लोखंडे, विधवा कलावंत शेषराव खुशालराव इंगोले, दिव्यांग कलावंत सुरेश रामभाऊ हंडे, मतिमंद कलावंत उमेश हरिभाऊ अनासाने, ज्येष्ठ कलावंत लोमेश पाटील चौधरी, गुरुदेव सेवा मंडळ भजनी कलावंत प्रदीप विनायकराव वानखडे, दिव्यांग कलावंत कैलास हंडे तथा विलोसचे अध्यक्ष संजय कडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती। वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।